नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 11 जानेवारीचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की नागराज सुमनला घेऊन दुसऱ्या वेअरहाऊसमध्ये जातो आणि तिकडे तिला लपवून ठेवतो. तेवढ्यात खिडकीतून त्याला दिसतं की हवालदार आणि अर्जुन आणि सायलीसुद्धा आलेली आहेत. नागराज त्यांना बघून प्रचंड घाबरतो. तो पुन्हा जातो आणि महिपतला जिकडे ठेवले त्या वेअरहाऊसमध्ये जात असतो. तो म्हणतो की तुला पण इकडून लवकरात लवकर शिफ्ट करायला हवं, नाहीतर ते कधी पण येऊन तिकडे पोचतील. महिपत जोरजोरात ओरडायला लागतो. नागराज त्याच्या तोंडात आहे ना कापूस कोंबून ठेवतो आणि म्हणतो आता ओरड किती ओरडायचं ते. पण महिपत पण खूप हुशार असतो. तो पटकन तो थुंकून टाकतो आणि पुन्हा ओरडायला लागतो. तेवढ्यात तिकडे तन्वी येते आणि त्याच्या तोंडात पुन्हा तो कापूस कोंबते. सायली आणि अर्जुन त्या दरवाजावर येऊन ठेपलेले असतात. तन्वी म्हणते आता काहीतरी करायलाच हवं जेणेकरून ह्यांचं लक्ष डायव्हर्ट होईल. ती मागच्या दरवाजाने बाहेर पडते आणि जोरात किंचाळायला लागते, वाचवा वाचवा मला. सायली आणि अर्जुनला वाटतं की सुमन काकूच आहे, म्हणून पोलीस, सायली, अर्जुन ह्या सगळ्यांचं लक्ष केंद्रित होतं त्या आवाजाकडे आणि ते वेगवेगळे होतात. इकडे अर्जुन आणि सायली वेअरहाऊसच्या मागे निघून जातात शोधत. तेवढ्यात तन्वी पुन्हा आतमध्ये येते आणि नागराज, महिपत आणि तन्वी महिपतला तिकडून शिफ्ट करायला जातात. महिपत खूप आरडाओरडा करत असतो, म्हणून तन्वी गुंगीचं औषध देते आणि त्याला सुंगवते ते. अर्जुन, सायली पुन्हा वेअरहाऊसकडे येऊ नयेत म्हणून तन्वी तिकडून पळत सुटते. पण तिने हुडी घातलेला असतो त्याच्यामुळे त्यांना कळत नाही की कोणतरी आहे. पण एक व्यक्ती त्यांना दिसते. तिचा माग काढत अर्जुन, सायली आणि बाकीचे पोलीस धावत सुटतात. तन्वीचं लक्षात येतं की आत्तापर्यंत नागोबाने महिपतला शिफ्ट केलं असणार. मग ती तिकडून पळ काढते. इकडे कल्पना अस्मिताला म्हणते आता वॉक होऊन छान आलोय आपण, तू एक काम करता आराम कर खोलीत जाऊन, जरा मी दूध घेऊन येते. अस्मिता म्हणते मला नको आहे ग दूध. कल्पना म्हणते अगं मी तुला विचारत नाही आहे, तू घे दूध चल. इकडे सचिन अस्मिताच्याच खोलीमध्ये असतो. ती त्याला बघून चिडते आणि म्हणते तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का? निघ म्हटलं तर निघ ना इकडून. अस्मिता म्हणते तू का नाही गेलास गेस्ट रूममध्ये? सचिन म्हणतो कारण अस्मी मी तुझा नवरा आहे, मी कशाला जाऊ? अस्मिता म्हणते हो तू माझा नवरा आहेस, मग हे तुला गोष्ट नाही आठवली ज्यावेळी तुझ्या गर्लफ्रेंडसोबत तू फिरत होतास? सचिन म्हणतो ते सगळं संपले आता अस्मी, मी तुझा आहे, आय प्रॉमिस. मी आता कोणत्या दुसऱ्या बाईकडे बघणार सुद्धा नाही. ते आता सगळं तू विसर. अस्मिता म्हणते काय काय विसरू मी, मला सांग. तू चेन्नईला जातोयस हे सांगून त्या बाईसोबत गेलेलास, दिल्लीला जातोयस सांगून इकडेच मला पनवेलमध्ये एका रेस्टॉरंटमध्ये दिसलेलास. काय काय सांगायचं बोल. सचिन म्हणतो ते आता विसर तू सगळं प्लीज. अस्मिता म्हणते तू काय म्हणून मला सांगतोयस की सगळं विसरू? सचिन म्हणतो तू चिडू नकोस अस्मिता, तुला त्रास होतोय. अस्मिता म्हणते मी चिडेन, संतापेन. तुला काय करायचं आहे? तुला जे हवं होतं ते तू केलंसच ना शेवटी, कारण तू जे केलेस ते माझ्या डोळ्यासमोरून जात नाही आहे. सचिन म्हणतो म्हणून आयुष्यभर आता हेच ऐकवणार आहेस का तू? सचिन म्हणतो अस्मिता म्हणून तू आयुष्यभर मला हेच ऐकवणार आहेस? तेच ऐकून मला कंटाळा आलाय. अस्मिता म्हणते तुला कंटाळा येणारच, तुझी गर्लफ्रेंड वाट बघत असेल ना तिकडे. अस्मिताला एव्हाना धाप लागायला सुरुवात होते. सचिन तिचा खांदे धरतो आणि म्हणतो अस्मिता अगं बस खाली. अस्मिता ऐकायलाच तयार नसते आणि ती म्हणते मला हात लावू नकोस, मला अजिबात आवडत नाही तुझा स्पर्श, मी तुला आधीच सांगते, मला नको टच करू तू. ह्या सगळ्या धक्काबुक्कीमध्ये अस्मिता खालीच पडते. तेवढ्यात तिकडे कल्पना दूध घेऊन येते. अस्मिता सांगते अगं ह्याला आधी बाहेर काढ प्लीज, ह्याला बाहेर काढ, मला ह्याला बघवत नाही आहे. कल्पना त्याच्यावर भयंकर चिडते आणि म्हणते तू निघ इकडून प्लीज, सचिन इकडून निघ तू. अस्मिता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये चक्कर येऊन पडते. अस्मिताला तिच्या खोलीत घेऊन येतात. कल्पना म्हणते मी अश्विनला लगेच फोन करते, तो काहीतरी सुझाव देईल, आणि म्हणते अर्जुनला पण फोन करायला हवा. इकडे अर्जुन आणि सायली शोध काढत असतात. अर्जुन म्हणतो मगाशी जो आवाज आला होता तो पुरुषाचा होता आणि आत्ता जो आवाज आहे तो एका बाईचा आहे, म्हणजे हे कोणीतरी मुद्दाम करतंय आपल्याला चकवायला. मग पुन्हा ते वेअरहाऊसकडे जातात. इकडे नागराज आणि तन्वी त्या वेअरहाऊसमध्ये येतात. तिकडे महिपत आणि सुमनला बांधलेलं असतं. सुमनला पुन्हा जाग येत असते. तन्वी पुन्हा तिच्या तोंडावर गुंगीचं औषध घालते आणि त्या दोघांनाही डांबून ठेवतात व्यवस्थित. पण बेशुद्धीच्या अवस्थेत सुमनने तन्वीला बघितलेलं असतं. इकडे अश्विन अस्मिताला चेक करायला येतो. तो तिचं BP चेक करतो. तो म्हणतो तिला सारखं चक्कर येते त्या स्ट्रेसमुळेच. अस्मिता ताई पुन्हा असा त्रास करून घेऊ नकोस, कारण बाळासाठी हे घातक असू शकतं नंतर. अर्जुन आणि सायली त्या वेअरहाऊसमध्ये येतात. तिकडे त्यांना दिसतं की रश्शीचा एक तुकडा असतो
आणि नुकतंच कोणीतरी एका कागदामध्ये काहीतरी खायचा पदार्थ आणलेला दिसतो आणि त्या कागदावरची तारीखसुद्धा आदल्या दिवशीची असते. म्हणजे त्यांच्या लक्षात येतं की इकडे कोणाला तरी डांबून ठेवले, कोणाला म्हणजेच सुमन काकूंना. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की कल्पना अर्जुनला फोन करते आणि म्हणते की अस्मिता आणि सचिनची पुन्हा वादावादी झाली आणि अस्मिताला चक्कर येऊन पडली आहे. अर्जुन म्हणतो आता त्याला खूप चान्स दिले, मी घरात येईपर्यंत जर तो असला तर बघा मी काय करतो, तो तिकडून निघायला पाहिजे. नंतर आपल्याला दाखवतात की महिपत नागराजला फोन करतो. कसं काय, कारण नागराजच्या तावडीतून महिपत सुटलेला असतो. तो म्हणतो नागोबा नाहीस तू, गांडूळ आहेस गांडूळ. नागराज म्हणतो महिपत बोलतोयस? महिपत म्हणतो हो, 113%. नंतर आपल्याला दाखवतात की प्रताप सचिनला म्हणतो की आता बस झालं, तू माझ्या मुलीला खूप छळलंस, जर माझ्या मुलीला तुझ्यामुळे काय झालं तर तू फासावर कसा लटकतोस ते मी बघतो. आणि त्याला घरातून धक्के मारून हकलून काढतो. मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.